उभाटा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी दिलेली आहे आणि या ठिकाणी दोन्ही नेते जे आहेत या ठिकाणी जे आहे समजावण्याचा प्रयत्न करतात। बघतो आपण अतुल सावे या ठिकाणी आलेले आहेत आणि अंबादास दानवे सुद्धा त्यांना या ठिकाणी भेटतायत। आपण बघतोय अतुल सावे आणि अंबादास दानवे। आमदारांना खासदारांना आपल्याला भेटायचं आहे म्हणून मंत्री महोदय आज इथं उपलब्ध आहे। आपण त्यांना भेटायला आलोय। आता घोषणा जेवढ्या रस्त्यावर झाल्या तेवढ्या ओके, आता त्यांना भेटू आपण। शिवसेना उभाटा भाजप आमने सामने आल्याचं आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्या हुआ तेरा वादा असं म्हणत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज घोषित करण्यात आलेल्या क्या हुआ तेरा वादा या जन आंदोलन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे। शिवसेना नेते अंबादास दानवे हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत। निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या त्या घोषणांची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही आणि त्याच विषयाला घेऊन हे जन आंदोलन पुकारण्यात आलंय। त्या शिवसेना उभाटा आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपण पाहतोय। उभाटा गटाच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी राज्याचे मंत्री अतुल सावे देखील तिथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय। जिल्हाधिकारी कार्यालयात उभाटा गटाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाकडनं निवेदन देण्यात येत आहे आणि यावेळी मंत्री अतुल सावे देखील तिथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। चला नेमकं काय घडलं, का हे जन आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, काय माहिती याबद्दल? विशाल, उभाटाच्या वतीने हे आधी जाहीर झालेलं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनानुसार क्या हुआ तेरा वादा अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे। भाजपने जे काही आश्वासनं दिली होती निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं काय झालं हा विचारण्यासाठीचं उभाटाचं हे आंदोलन होतं आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रमुख पदाधिकारी हे घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यालयाजवळ आले। भाजपच्या कार्यालयामध्ये मंत्री अतुल सावे हे त्यांना भेटण्यासाठी थांबलेले होते आणि त्यांना निवेदन देऊन क्या हुआ तेरा वादा जे आश्वासनं दिले त्याचं काय झालं एवढं विचारून ते परत जाणार होते। मात्र भाजपच्या कार्यालयासमोर उभाटा आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचतात, मोठी घोषणाबाजी झाली। उभाटाचे कार्यकर्ते क्या हुआ तेरा वादा अशा पद्धतीच्या घोषणा करत होते तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा लबाड लांडगे सोंग करते अशा पद्धतीचं जे आहे घोषणाबाजी करत होते। बराच काळ ज्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी झाली, थोडं तणावाचं वातावरण झालं होतं। शेवटी अतुल सावे आणि अंबादास दानवे यांनी दोघांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी समज घातलेली आणि आपण आपलं काम करू, आपण त्यांना निवेदन देऊन निघून जाऊ अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर कार्यकर्ते आता शांत झालेले आहेत आणि अतुल सावे आणि अंबादास दानवे हे आतमध्ये दोघं निवेदन स्वीकारतायत। अतुल सावे आणि निवेदन देतात अंबादास दानवे। मात्र कार्यालयाच्या बाहेर आता सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आणि उभाटाचे कार्यकर्ते एकमेकांना घोषणा देताना दिसत आहेत। निश्चितपणे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे आणि आता निवेदन दिल्यानंतर अंबादास दानवे सुद्धा बाहेर येऊन आपली प्रतिक्रिया देतील। यावेळी क्या हुआ तेरा वादा असं म्हणत हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं आपण पाहतोय। यावेळी ही दृश्य जी आहेत त्या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अंबादास दानवे या ठिकाणी उपस्थित आहेत, राज्याचे मंत्री अतुल सावे आहेत, इतरही सगळे महत्त्वाचे पदाधिकारी इथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय आणि या सगळ्या जन आंदोलनाच्या गोंधळात आपण बघतोय की भाजप आणि उभाटा शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते।
पत्रात एक सार भारतीय एम्बुलेंस पे लेना छोड़ना प्रसिद्ध केलं. भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती म्हणा, महत्वाचे जे मुद्दे समजा कर्जमाफी करू असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण 12,000 रुपयावरून 15,000 अशा पद्धतीने शेतकरी सन्मान योजनेत वाढ करू असं म्हणतो. लाडक्या बहिणींना आपण 1,500 वरून 2,100 रुपये देऊ मागे. त्याच्यानंतर राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्यात येतील असं आपण म्हणतो. आपण अन्नदाता जो आहे त्याला ऊर्जादाता करू अशा पद्धतीने आपण म्हणतो. तर याच्यातलं एकही आश्वासन आपल्या म्हणजे सरकारचं पूर्ण झालेलं नाहीये. मराठवाड्यात जवळपास 1 जानेवारीपासून आतापर्यंत 300 आत्महत्या झाल्या. आणि एक सगळ्यात मोठं शेतकऱ्यांना एक असं भारतीय जनता पार्टी संकल्पपत्रात असतं SGTP आहे, हा शेतकऱ्यांना परतावा म्हणून परत देऊ अशा पद्धतीनं आश्वासन यांनी दिलं होतं. त्याच्यानंतर हमी भाव प्रत्यक्ष देशाचे पंतप्रधान नांदेडच्या सभेमध्ये हमी भाव सोयाबीनचा 6,000 रुपये देऊ म्हटलं होतं. आपल्या संकल्पपत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. परवाच्या दिवशी हमी भाव जाहीर झालेला, याच्यात 5,300 रुपये सोयाबीनचा भाव जाहीर झालेला आहे. म्हणजे जे आपल्या संकल्पपत्रात किंवा पंतप्रधान बोलले खरं तर ते मागच्या वर्षीचे 6,000 होते. थोडंसं मोकळं. आता या वर्षीचा हमी भाव 6,000च्या वरती जायला पाहिजे होतं. 25 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, परंतु ते झालेलं नाही. 1 रुपयात पीक विमा योजना होती, आता ही बंद झालेली आहे. मला वाटतं 3 आठवड्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता पीक विमा हा दुष्काळ, ओला येईल, सुका येईल, पाऊस येईल, अतिवृष्टी येईल, असं कोणताही विमा मिळणार नाही. फक्त पीक लाभ विमा. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज